सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2025ची होळी येत्या 13 मार्च 2025 गुरुवार रोजी आलेली आहे. बघा, आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता असते, ज्या वाईट गोष्टी असतात, या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या घरादारावर आपल्यावर माता लक्ष्मी अखंड आपल्यावर कृपा आशीर्वाद करत असते. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणून महिलांनो, होळीच्या दिवशी असे काही उपाय करायचे आहे, सेवा करायची आहे की तुमच्या घरावरून, तुमच्या लेकरा बाळांवरून, पतीवरून, तुमच्यावरून जी नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, काही वाईट शक्ती असेल, संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभराटी होईल, मुलांची प्रगती होईल. असा हा सोन्यासारखा सण म्हणजे होळीचा सण. वर्षभरात ही संधी सोडू नका. पुढील वर्षीच मग आपल्याला हे उपाय करता येईल. म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी काही उपाय सेवा नक्की करायचे आहे. तर 13 मार्च रोजी होळी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सकाळी 10:35 आणि होळी पौर्णिमा समाप्ती आहे 14 मार्च शुक्रवार रोजी दुपारी 12:32 ही पौर्णिमा संपणार आहे. जे काही उपाय करायचे आहे, सेवा करायची आहे, आपल्याला पौर्णिमा तिथीतच करायचे आहे. सडा रांगोळी करून घ्यायचं आणि तुमच्या अंगणात किंवा सोसायटीत जागा असेल, मध्यभागी शेणाच्या गौऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवायची. एरंडाचा एक दांडा उभा करतात, त्याच्या भोवती लाकडे गौऱ्या रचल्या जातात, त्याची पूजा केली जाते. होळी छान अशी नीट मांडून त्या होळीची पूजा केली जाते. 5 बायका मिळून आणि पुरुष म्हणजे जोडी जोडीने पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा सगळीकडं गाव असेल तुमचं छोटंसं, त्या गावात सुद्धा जिथं मोकळी जागा असते तिथं गौऱ्या, लाकडे किंवा एरंडाची फांदी गोळा करून छान होळी तयार केली जाते, तिची पूजा केली जाते आणि प्रत्येक घराकडून एक नारळ अर्पण केला जातो किंवा काही ठिकाणी सुकं खोबऱ्याची वाटी या होळीला अर्पण केली जाते. तर म्हणून महिलांनो, होळीच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला, महिलांनी हा उपाय करा, पुरुष दादांनी करा, कुणीही केला तरी चालेल, पण घरातल्या एका व्यक्तीने उपाय करायचा आहे. पौर्णिमा तिथीतच म्हणजे आपण पौर्णिमा तिथीतच होळी साजरी करत असतो, होळी जाळत असतो. तर मग आपल्याला होळी, जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करणार आहात तेव्हा घरावरून एक नारळ ओवाळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला होळीला वेगळा नारळ अर्पण करायचा असेल, तुम्ही तो सुद्धा नारळ अर्पण करायचा. आणि तुम्हाला जर वाटतं की तुमच्या घरादाराला कुणाची नजरबाधा होत आहे तर एक नारळ आपल्या घरावरून सुद्धा महिलांनी करा, पुरुष दादांनी करा, काही हरकत नाही, नियम नाही. फक्त आपल्या घरावरील इडापिडा, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष संपूर्णपणे नष्ट करण्याचा हा दिवस आहे. म्हणून एक नारळ घरावरून बाहेर उभं राहायचं, घराच्या शेंडी नारळ उजव्या हातात घ्यायचा, शेंडी घराकडे आली पाहिजे. मनातील इच्छा असेल ती बोलून घ्यायची की माझ्या घरादारावरील, लेकरा बाळांवरील जी इडापिडा असेल, वाईट शक्ती असेल, नष्ट होऊ दे, होळीमध्ये जळून नष्ट होऊ दे, असं बोलून तुम्हाला 7 वेळा तो नारळ उतरवून घ्यायचा आणि सरळ होळीकडं जायचं आहे आणि पेटत्या होळी तुम्हाला तो नारळ अर्पण करून द्यायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला होळीला नैवेद्य दाखवायचा आहे. 5 फेऱ्या किंवा 3 फेऱ्या होळीला मारायच्या आहे. पाणी टाकत टाकत होळीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि आपल्या कुटुंबाकडून एक नारळ सुद्धा होळीला अर्पण करायचा आहे. म्हणून होळीत आधी होळीला नैवेद्य द्या, एक नारळ अर्पण करा, नमस्कार करा सहकुटुंब, सहपरिवार आणि मग आपल्या घरावरून एक नारळ उतरवून होळीत अर्पण करायचं आहे. संपूर्ण जी काही नकारात्मकता असतील ती संपूर्ण नष्ट होईल, एका क्षणात नष्ट होईल. असा हा सोन्यासारखा उपाय आहे. प्रत्येकाने एक नारळ आपल्या घरावरून उतरवून होळीत नक्की अर्पण करायचं आहे. छोटीशी कथा सांगते तुम्हाला, अगदी छोटीशी. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा खूप लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे, भगवान विष्णूंचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले
उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे मी अग्नीपासून मला कोणतेही भय नाही. मी कधीच जळणार नाही असा मला वर मिळालेला आहे. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंडा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गौऱ्या रचून पेटवले गेली ती अग्नी. पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंडा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून खाक झाले, जे अस्सल होते, खरे होते, ते तापवून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून आपण होळी सण साजरा करत असतो आणि होळी पेटवली जाते. म्हणून बघा, होळीच्या अग्नीत जी काही वाईट गोष्ट असतात त्या लगेच जळून खाक होतात आणि आपल्या घरादाराचे कायम रक्षण होते. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे महिलांनो, आपण एक नारळ होळीला नक्की अर्पण करायचा आहे. आता होळी सण यायला किमान 8-10 दिवसच राहिले आहे. महिलांनो, आपलं घरदार इतकं पवित्र स्वच्छ करून टाका. तुमच्या घरात काही नकारात्मकता निर्माण करणाऱ्या काही गोष्टी, वस्तू असेल, आजच घराबाहेर काढून टाका. बघा, सोन्यासारखा सण आहे. आपल्या आयुष्यातील जी वाईट गोष्टी असतात त्या संपूर्णपणे नष्ट करण्याचा हा दिवस असतो. म्हणून आपल्याला होळी येण्याआधी काही वस्तू घरातून काढून टाकायच्या आहे. तुमच्या घरात काही इलेक्ट्रिक सामान असेल जे खराब झालेलं आहे, जे चालत नाही, मी म्हणेल ते काढून टाका. आणि दुरुस्त होणार असेल, घड्याळ वगैरे, टेप रेकॉर्डर वगैरे, काही TV वगैरे, तर हे दुरुस्त तरी करून घ्या. नाही तर तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल. त्याचबरोबर तुमच्या घरात देवी देवतांचे फोटो काही खराब झालेले असेल तर आजच तुम्ही वाहत्या पाण्यात आधी देवी देवतांचे फोटो किंवा टाक असतील खराब झालेले आहे, जे तुम्हाला खूप दिवसांपासून विसर्जन करायचे आहे पण होत नाही, मग काय करायचं? उद्या मंगळवार आहे किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. एखाद्या पाटावर लाल फडकं किंवा पांढरं कपडा अंथरून घ्यायचा आहे, स्वच्छ कपडा. त्यावर ते भंग झालेले देव ठेवायचे आणि थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक देवी देवतांवर, म्हणजे ज्यांचं विसर्जन करायचं आहे तुम्हाला, जे देव खराब झालेले आहे, तुटलेले फुटलेले झाले आहे, मग ते फोटो असू द्या, टाक असू द्या किंवा मूर्ती, ते देव एखाद्या कपड्यावर, एखाद्या पाटावर मांडा. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक देवांवर थोड्याशा अक्षता अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून तुमची काही विटंबना झालेली असेल, काही चूकभूल झाली असेल, क्षमा करा. आज मी तुमचं छान असं रित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करत आहोत. आणि त्याच कपड्यात दही भातसुद्धा घ्यायचा आहे, एखाद्या बाऊलमध्ये वगैरे, कागदात वगैरे, आणि ते कपड्यातच ते देव बांधून घ्यायचे आणि वाहत्या पाणी तुमच्या जवळ, घराजवळ जिथं वाहतं पाणी असेल तिथं ते देव वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. सोबत दही भातसुद्धा द्यायचा आहे, म्हणजे ते देव तुमच्यावर कधीच निराश होणार नाही, रागवणार नाही. आणि दही भाताने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होतात, शांत होत असतात. त्याचबरोबर घरात खूप जुने वगैरे कपडे साठलेले असेल, आजच टाकून द्या. चांगल्या स्वरूपात असेल तर तुम्ही कुणाला वापरायला दिले, धुवून चून स्वच्छ इस्त्री वगैरे करून, तर मग द्या. नाही तर तुम्ही टाकून दिले तरीही चालेल. तुटलेले फुटलेले आरसे वगैरे असेल, टाकून द्या. तुमचा घरातला झाडू वगैरे खराब झालेला असेल, होळी सोन्यासारखा सण आहे, नवीन झाडू खरेदी करून आणा. महिलांनो, शुक्रवारी शनिवारी तुम्ही झाडू खरेदी करून आणला आणि एखादा शनिवार बघून जुना झाडू तुम्ही टाकून दिला तरीही चालेल, पण झाडू वगैरे कधी जाळू नका. जुना जरी असला तरी पण तुम्ही जाळू वगैरे नका. तुम्ही कचऱ्याच्या डब्यात वगैरे जो सुका कचरा आपण देत असतो त्यात टाकून दिला तरीही चालेल, पण त्याआधी आपल्या घरात नवीन झाडू नक्की घेऊन यायचा आहे. काही तुटलेले फुटलेले कप वगैरे असेल, बशा वगैरे असेल, आपण महिला इतक्या भांड्यांमध्ये जीव अडकवत असतो की ज्या भांड्यांची आपल्याला गरज नाही ना, ते सुद्धा आपण अगदी साठवून ठेवतो. आपल्या घरात जागा नसते तरी साठवतो. अशा गोष्टी असेल तर त्यासुद्धा मी म्हणेल टाकून द्या आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी नवीन वस्तू जी तुम्हाला खूप लागत आहे
ती गोष्ट नक्की घेऊन या। हे बदल आपल्या घरात नक्की करा। होळी पौर्णिमा येण्याच्या आत हे बदल नक्की करायचे आहे। तुमच्या घराबाहेर काही शूज रॅक वगैरे असेल, त्यावर जुन्या चप्पल खूप साठून ठेवलेल्या असतील, तर यामुळे लक्ष्मी घरात कधीच येत नाही आणि टिकत नाही। म्हणून ज्या चपला लागत नाही त्यासुद्धा टाकून द्या आणि खरंच लागत असतील तर स्वच्छ धुवून घ्या आणि वापरायला सुरुवात करा। नाहीतर एखाद्या कपाटात तुम्ही नीट ठेवून दिलं तरीही चालेल। आता होळी येण्याच्या आधी या वस्तू आपल्याला घरातून तर फेकायच्याच आहे, पण आपल्याला देवघरात काही नवीन वस्तूसुद्धा आणायच्या आहे। लक्ष्मी प्रिय वस्तू आपल्या घरात नक्की घेऊन या। लक्ष्मी नारायणाला प्रिय वस्तू नक्की महिलांनो खरेदी करून आणायच्या आहे। तर तुम्हाला पहिली गोष्ट आणायची आहे म्हणजे लक्ष्मी नारायणाचा फोटो। तुमच्या घरात असेल तर नाही आणला तरीही चालेल, पण नसेल महिलांनो तर नक्की घेऊन या। श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मी सेवा करत आहे, पाय चेपत आहे, किंवा तुम्हाला वेगळ्या स्वरूपात फोटो आणायचा असेल तुम्ही तसाही आणू शकता, पण लक्ष्मी नारायणाचा फोटो आपल्या देवघरात नक्की आणा महिलांनो। आणि आपल्या देवघरात होळीच्या दिवशी नक्की स्थापन करा। तुम्हाला श्रीयंत्र आणायचं असेल तर तुम्ही आणून होळीच्या दिवशी पौर्णिमा तिथीत नक्की स्थापन करा आणि त्यावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे। तुमच्याकडे लक्ष्मी प्रिय, देवांना प्रिय कासव नसेल तर मी म्हणेल घेऊन या आणि होळीच्या दिवशी आपल्या देवघरात नक्की स्थापन करायचं आहे। तुम्हाला जर कवड्या आणायच्या असेल, कवड्यांची माळ किंवा कवड्या, किमान 7 कवड्या तरी नक्की घेऊन या। पिवळ्या धमक कवड्या तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळून जाईल, तुम्ही तिथून नक्की घेऊन या। किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री गेला असेल, तुळजापूरला वगैरे, सौंदतीला, रेणुका देवीच्या दर्शनाला वगैरे, तर तिथून नक्की पिवळ्या कवड्या आठवणीने घेऊन या। तुम्ही कोल्हापूरला गेलेले असाल तर तिथून जरी आणल्या तरीही चालेल, पण आपल्या देवघरात तांदूळावर स्थापन करून 7 पिवळ्या कवड्यांची नक्की पूजा करा आणि पौर्णिमा तिथीत केलेली ही सेवा नक्कीच फलदायी ठरत असते। माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की त्या घरात कशाला कमीच राहत नाही। मनातील इच्छा सर्व आपोआप पूर्ण व्हायला लागते, मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरू होते। तुम्हाला जपमाळ आणायची असेल, आपण रोज स्वामींचा जप करतो, माता लक्ष्मीचा, आपल्या कुलदेवीचा, श्रीहरी विष्णूंचा, प्रत्येक देवी देवतांचा जप करण्यासाठी आपल्याला जपमाळ हवी असते, तर तुम्ही जपमाळ आणू शकता। तुम्हाला ज्या मण्यांची जपमाळ आणायची असेल तुम्ही ती जपमाळ आणू शकतात। त्याचबरोबर आपल्या देवघरात जर तुम्हाला दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करायची असेल तर पौर्णिमा तिथी अतिशय शुभ आहे। भगवान विष्णूंचाच हा दिवस आहे। तुमच्या देवघरात विष्णूंचा आवडता शंख नक्की स्थापन करा। तुम्ही आधीच आणून ठेवला दक्षिणावर्ती शंख आणि मग स्थापन केला होळीच्या दिवशी तरीही चालेल, खूप शुभ ठरेल। यामुळे सुद्धा घरातले संपूर्ण पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, मुलाबाळांना काही ग्रहदोष असतात, काही वेळा काय होतं मुलं मोठी झालेली असतात, मुलांच्या लग्न कार्यात अडथळे येतात, ज्यांची लग्न झाली त्यांना संतान प्राप्ती होत नाही, काही वेळा मुलं लहान जरी असली तरी चिडचिड करतात, रडरड करतात, त्या घरात सुख शांती नावाला सुद्धा राहत नाही। म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही आणि पैसा जरी असला त्या घरात सुख शांती राहत नाही। म्हणून होळी पौर्णिमेला जर काही खास उपाय केले तर नक्कीच सांगते सुख शांतीबरोबर पैसा पण येतो। लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद कृपा नेहमी आपल्या घरावर अखंड राहत असतो आणि आपल्या लेकराबाळांची भरभरून प्रगती होते। जी काही नकारात्मकता लागलेली असते, काही नजर दोष असतो मुलाबाळांना, तो संपूर्णपणे नष्ट होतो। असा हा छान दिवस आहे, म्हणून या वस्तूंपैकी एक तरी वस्तू आपल्या देवघरात नक्की घेऊन या महिलांनो। तुम्हाला दिवा वगैरे आणायचा असेल, घंटी, म्हणजे तुम्हाला तामण किंवा पंचपाळं, ज्या देवांसाठी वस्तू हव्या आहेत त्या तुम्ही होळीच्या आधी नक्की घेऊन या आणि होळीच्या दिवशी आपल्या देवघरात नक्की स्थापन करायचे आहे। दिवशी नक्की पौर्णिमा तिथीत आपल्या उंबरठ्यावर नक्की स्थापन करा। तुम्हाला मुख्य दारावर लावायला स्वस्तिक, पंचधातूचं स्वस्तिक आणून तुम्हाला स्थापन करायचं असेल दारावर तर तुम्ही आधीच आणून ठेवा आणि होळीच्या पौर्णिमा तिथीत आपल्या मुख्य दारावर नक्की स्थापन करा।
आपल्या घरासाठी मुख्य दारावर तुम्हाला कवड्यांचं तोरण आणायचं असेल, तुम्ही आधीच आणून ठेवा आणि होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दारावर नक्की आपल्याला ते तोरण लावायचं आहे। आता होळीच्या दिवशी काही खास उपाय सेवा नक्की करा महिलांनो। सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येक महिलेने आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। बघा, सोन्यासारखं आयुष्यात सुख शांती नक्कीच येईल। लहान मुलांना पती असतील, पतिदेवांना सुद्धा हा उपाय करा, म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। बघा, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती होईल, सोन्याचे दिवस येतील आणि सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल। म्हणून हळदीचा हा उपाय नक्की करा महिलांनो। आंघोळीनंतर आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे, घरात एक पाणी शिंपडून द्यायचं आहे। होळीचा दिवस खूप खास आहे, जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे, म्हणून हे 5-6 उपाय तरी नक्की करायचे आहे। थोडंसं पाणी घ्यायचं, गोमूत्र टाका, हळद टाका, त्यात तुम्हाला एक कापूर वडी कांडून टाकायची आहे, गुलाबजल असेल, गंगाजल असेल टाका, या सर्व वस्तू टाका। हा दिवसच असा आहे की संपूर्ण नकारात्मकता दूर करायची आणि आपल्या आयुष्यात सुख शांती घेऊन येण्याचा हा दिवस आहे। संपूर्ण पाण्यात या गोष्टी टाकायच्या, घराच्या कान्याकोपऱ्यात अंगणात सुद्धा हे पाणी शिंपडून द्यायचं। घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे। आंब्याची डहाळी असेल स्वच्छ धुवून घ्या, किंवा तोरण बनवणार असाल 11 किंवा 21 पानांचं झेंडूच्या फुलांचं, नक्की होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दारावर असं तोरण, आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावा। त्याचबरोबर माता लक्ष्मीची या दिवशी छान अशी विधिवत माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णूंची देवघरात जे देव देवी देवता असतील त्यांची छान अशी दुधाने, पंचामृताने अभिषेक करून पूजा करायची आहे। एक अखंड दिवा होळीच्या दिवशी आपल्या देवघरात लावून ठेवा। आपल्या मुख्य दारात सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला दिवे लावून ठेवा। तुळशी मातेची सेवा करा, तुळशीजवळ सुद्धा तुपाचे दिवे दोन्ही वेळेला नक्की लावा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दिवशी जेवढा मंत्रोच्चार होईल ना तुमच्याकडून भगवान विष्णूंचा, तेवढीच जास्त माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, म्हणून नक्की करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। बघा, भक्त प्रल्हादाचं जीवन अगदी सोन्यासारखं केलं, अगदी जळत्या अग्नीतून सुद्धा तो अगदी सुखरूप बाहेर आला। तसाच आपण प्रत्येक अडचणीतून आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी नक्कीच बाहेर काढतील, अशा विश्वासाने या दिवशी नक्की उपाय करा। आपल्या स्वामींच्या मंदिरात जाता आलं तर नक्की जा, गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य केला असेल स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवा, मग होळीची सेवा करायची आहे आपल्याला। होळीच्या दिवशी माता लक्ष्मीला तुम्हाला 21 लवंगा अर्पण करायचे आहे, एखादी वाटी ठेवायची आहे। महिलांनो, छान अशी लवकर आवरायचं आहे या दिवशी, लवकर स्वयंपाक पाणी करून घ्या, होळीचा नैवेद्य काढून घ्या आणि संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। घरात, देवघरात आपल्या एक तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची, आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला, 21 लवंगा घ्यायच्या आहे। माता लक्ष्मी समोर एखाद्या लाल कपडा ठेवायचा आहे आणि त्या कपड्यावर तुम्हाला 1 लवंगा हातात घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला करायचा आहे। आता तुम्ही जर 21 लवंगा एकदम हातात घेऊन घेतला आणि 21 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून त्या 21च्या 21 लवंगा माता लक्ष्मीला अर्पण केल्या, अशी ही सेवा करू शकता। किंवा 1-1 लवंग हातात घेऊन तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा 1 वेळा पाठ म्हणून ती लवंग माता लक्ष्मीला अर्पण करा। असं 21 वेळा 1-1 लवंग हातात घेऊन माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। खूप छान सेवा आहे, अनुभव 24 तासाच्या आत आल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या घरात इतका पैसा येईल आणि टिकून राहील, विनाकारण खर्चसुद्धा थांबून जाईल, आरोग्य प्राप्त होईल, ऐश्वर्य प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी अखंड हळदीचे उपाय करता येईल ना तेवढे नक्की करायचं आहे। आयुष्यात सोन्यासारखं सुख ऐश्वर्य नक्कीच प्राप्त होईल तुम्हाला। आता मुलं बाळं खूप त्रास देत आहे, तर चिडचिड करत आहे, रागीटपणा करत आहे, अभ्यास करत नाही किंवा मुलं नोकरी करताय त्यांना त्यात यश मिळत नाही, पगारवाढ होत नाही, मनासारखं प्रमोशन होत नाही, तर काय करायचं आहे महिलांनो? मुलांवरून सुद्धा 5 लवंगा घ्यायच्या आहे तुम्हाला। 5 लवंगांनी माता लक्ष्मी पण प्रसन्न होते आणि लवंगांनी
नकारात्मकता, वाईट गोष्टीसुद्धा नष्ट होत असतात. तर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहे. होळी प्रज्वलित होईल तेव्हा जरी हा उपाय केला तुम्ही तरीही चालेल. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. मुलांवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट त्या 5 लवंगा उजव्या हातात घ्यायच्या. आईने हा उपाय करायचा आहे. आईला 4 दिवस असेल, करू नका. घरातल्या मोठ्या व्यक्तीने केला तरीही चालेल. तर 5 लवंगा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आणि सरळ जिथं अग्नी प्रज्वलित झालेली आहे, होळीची अग्नी, त्या होळीत तुम्हाला जे बोलायचं असेल, माझ्या लेकरा बाळांची इडापिडा नष्ट होऊ दे असं बोलून त्या 5 लवंगा होळीत टाकून द्यायच्या आहे आणि मग घरी यायचं आहे होळीला नमस्कार करून. बघा, मुलांना लागलेली नजरदृष्ट एका क्षणात नष्ट होईल. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलांवरून नारळ उतरवून टाकायचं असेल तुम्ही तसंही करू शकता, पण प्रत्येकालाच एवढे नारळ परवडणार नाही. म्हणून हा जरी उपाय केला तुम्ही तरीही चालेल. 100% मुलांची नजरबाधा संपूर्ण नष्ट होईल आणि मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. दिवा लावताना गाईच्या तुपाच्या दिवा लावायचा आहे. तुम्हाला तुपाचा दिवा लावत असाल तर गाईचं तूप घ्या. तेलाचा लावत असाल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं घेतलं तुम्ही तरीही चालेल. आता तुमच्याकडं हे तेल नसेल, थोडी चिमूटभर पांढरी किंवा काळी तीळ त्या दिव्यात टाकून दिली म्हणजे तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे. या दिवशी महालक्ष्मीची, भगवान विष्णूंची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे. महालक्ष्मीचा जो मंत्र जपत असाल तुम्ही दिवस रात्र जपायचा आहे. संध्याकाळी सकाळी नक्की ही सेवा करायची आहे. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. किंवा ओम महालक्ष्मे नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, ओम जगज्जनने नमो नमः. हा जरी मंत्र जपला तुम्ही किमान 21 वेळा तरीही चालेल. महिला असो पुरुष असो, माता लक्ष्मीला नक्की प्रसन्न करून घ्यायचं आहे. होळी पौर्णिमेला प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना जरूर करा. विड्याची पानं ठेवून करा किंवा आंब्याची पानं ठेवून करा. नवीन नारळ ठेवायचा असेल कलशावर, छान असा कलश भरायचा आहे. स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्या. पैसा सुपारी टाका, हळदी कुंकू अक्षता टाकून आपल्याला पाची दिशांनी किंवा 8 दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे कलशाला. 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवा. वरती शेंडी करून नारळ, चांगला पाणीदार नारळ चांगला बघून घ्यायचा आणि नारळ ठेवून अक्षता खाली ठेवा. थोड्याशा किंवा फुलांची रास करा आणि त्यावर कलशाची स्थापना करायची आहे. असा मंगल कलश या पौर्णिमेला, होळी पौर्णिमेला प्रत्येकाने आपल्या देवघरात नक्की भरायचा आहे. आता तुमच्या घराजवळ जर मोठी होळी असेल आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ती अग्नी पेटत असले, थोडीशी का होईना धगधगती अग्नी असेल तर काय करायचं आहे, महिला असेल पुरुष असेल, थोडंसं भांडं भरून पाणी घेऊन जा आणि त्या अग्नीवर तापवून आणायचं आहे तुम्हाला थोडंसं. आणि तुमची मुलं ज्या पाण्याने आंघोळ करतात ते तापलेलं पाणी त्या पाण्यात मिक्स करून आपल्या मुलांना त्या पाण्याने आंघोळ घालायची आहे. यामुळे मोठमोठे आजार शारीरिक असतील मानसिक असेल संपूर्ण नष्ट होतात. म्हणून हे उपाय नक्की करायचे आहे. होळीत हे उपाय महिला असेल पुरुष असेल नक्की हे उपाय करा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.